तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर मी आकाश कांबळे तुमच्या मॅथ विथ आकाश सर या चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत करतो। तर आज आपण 9th स्टेट बोर्डचा जॉमेट्रीचा चॅप्टर नंबर 9 बघणार आहोत, दॅट इज ट्रिग्नोमेट्री। तर ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर फार इम्पॉर्टंट आहे, कारण हा चॅप्टर आपल्याला लगेच 10th ला आहे। म्हणजे 9th मध्ये जर आपले सगळे कन्सेप्ट क्लिअर असतील तर आपल्याला 10th मध्ये हा चॅप्टर इझी जाईल। तर यामध्ये काय आहे, तर सिम्पली आता बघू आपण, इन अ राईट अँगल ट्रायंगल, एखाद्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये समजा ट्रायंगल ए बी सी अँड अँगल बी इक्वल टू 90 डिग्री। तर सपोज आपण जर इथं अँगल थिटा घेतला तर बेसिक दोन फॉर्म्युले आहेत आपल्याकडे, की साइन थीटा इक्वल टू अपोजिट साइड बाय हायपोटेनियस। म्हणजे साइन थीटाचा बेसिक फॉर्म्युला काय आहे, तर हा जर आपण साइन थीटा घेतला तर या अँगल थीटाची अपोजिट साइड कोणती असेल, ए बी। सो साइन थीटा इक्वल टू अपोजिट साइड काय आहे, ए बी डिवायडेड बाय हायपोटेनियस। तर हायपोटेनियस कोणता असेल, तर हायपोटेनियस हा ऑलवेज 90 डिग्री समोरील साइड जी असते ती असते हायपोटेनियस। सो याच्यामध्ये काय असेल, एसी। सो आपल्याला बेसिक फॉर्म्युला काय भेटला, साइन थीटा इक्वल टू अपोजिट साइड बाय हायपोटेनियस। आता नेक्स्ट आहे, हे झालं साइन थीटा। आता सर कॉस थीटा म्हणजे काय, सो कॉस थीटा इक्वल टू साइड अपोजिट टू दॅट अँगल, नाही साइड ऍडजेसंट या अँगल थीटाची ऍडजेसंट साइड कोणती असेल, बीसी। आता सर तुम्ही म्हणता सर एसी का बरं नाही, कारण एसी तर हायपोटेनियस आहे, एसी ला आपण ऍडजस्ट म्हणू शकतो का, नाही, एसी काय आहे, हायपोटेनियस आहे। तर मग ऍडजस्ट म्हणजे काय, लगतची। तर या अँगलची लगतची बाजू कोणती असेल, तर ऍडजेसंट साइड बाय हायपोटेनियस। तर हा झाला बेसिक फॉर्म्युला। म्हणजे ज्यांना साइन आणि कॉस समजला त्यांना टॅन येतो, आणि टॅन समजले की कोसेक, सेक आणि कॉट। तर 4 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत। तर आपण वन बाय वन बघू। तर ऍडजसंट साइड कोणती आहे, बीसी। सो बीसी बाय हायपोटेनियस एसी। सो कॉस थीटा इक्वल टू बीसी बाय एसी। बट जर आपण हा अँगल थीटा जर चेंज केला तर हा पण काय होईल, चेंज होतील। म्हणजे समजा आपण हा थीटाच्या जागी तर आपण इथला थीटा घेतला तर अँगल ए साठी हा अपोजिट असेल, हा ऍडजसंट असेल, राईट। जसं आपण अँगल सी साठी म्हणल्यावर काय येईल, इथं कधी कधी एक्झाम मध्ये मग अँगल सी असेल, साइन सी। सो साइन सी इक्वल्स टू ए बी बाय ए सी मीन्स अपोजिट बाय हायपोटेनियस। आणि कॉस सी जर असेल, कॉस सी मीन्स हा अँगल सी घेतलेला आहे आपण, अँगल सी। सो कॉस सी इक्वल्स टू ऍडजसंट बाय हायपोटेनियस। तर आपण काय करू, दोन्ही बघू। आता टॅन बघू। आता टॅनचा फॉर्म्युला काय आहे, सो टॅन थीटा इक्वल्स टू अपोजिट साइड बाय ऍडजसंट साइड म्हणजे अँगल सी ची अपोजिट साइड कोणती असेल, ए बी, ऍडजसंट साइड कोणती असेल, बीसी। सो टॅन थीटा इक्वल टू ए बी बाय बीसी। हा झाला बेसिक। पण सर आपण हे प्रूव्ह करू शकतो का, की बाबा टॅन थीटा म्हणजे काय आहे, बघू आपण। टॅन थीटा इक्वल टू साइन थीटा बाय कॉस थीटा हा फॉर्म्युला आपण प्रूव्ह करू। म्हणजे टॅन थीटा इक्वल टू काय आलं पाहिजे, ए बी बाय बीसी आलं पाहिजे। आपण चेक करू की वेदर टॅन थीटा इक्वल टू साइन थीटा बाय कॉस थीटा आहे का नाही। तर आपल्याकडे साइन थीटाचा फॉर्म्युला आहे, साइन थीटा इक्वल टू काय आहे, ए बी बाय ए सी डिवायडेड बाय, हे लाईन म्हणजे काय असेल, डिवाइड बाय। आणि कॉस थीटाचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, बीसी बाय एसी। जर आपण यामध्ये डिवाइडचं जर इंटू केलं तर नेक्स्ट फ्रॅक्शनचं काय होतंय, रेसिप्रोकल होते। तर मग बीसी बाय एसीचं रेसिप्रोकल काय होईल, एसी बाय बीसी, एसी गेट कॅन्सल। म्हणजे आपल्याला काय भेटलं, ए बी बाय
AC. आता इथं पण AB बाय AC आहे, इथं पण AB बाय AC आहे. हेन्स वी हॅव प्रूव्ड दॅट की बेसिक tan थिटा इक्वल टू sin थिटा बाय cos थिटा. तर ट्रिग्नोमेट्री मध्ये जर आपल्याला बेसिक sin cos tan समजलं तर आपल्याला हा चॅप्टर कधीच अवघड जाणार नाही. वेदर 9th ला पण जाणार नाही, 10th ला पण जाणार नाही आणि पुढे 11th 12th ला पण जाणार नाही. कारण हा चॅप्टर पुढे आहे सेम ट्रिग्नोमेट्री. त्यामुळे हा फार इम्पॉर्टंट आहे. आता भरपूर जणांना हा चॅप्टर हार्ड जातो, प्रूव्ह दॅट हार्ड जातात, कारण त्याचं बेसिकच क्लिअर नाही की बेसिक मध्ये नेमकं काय, त्याला साइन कॉस त्याने समजत नाही. आता आपण काय करू, डायरेक्टली एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट 8.1 स्टार्ट करू. क्वेश्चन नंबर 1. So in figure 8.12, angle R is the right angle of PQR. इथे एक ट्रायंगल दिलेला आहे PQR. PQR. आता यामध्ये अँगल चेंज आहे, सिक्वेन्सने PQR नाहीये, राईट अँगल ॲट R. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. सो फर्स्ट विचारले राईट द फॉलोइंग रेशोज. फर्स्ट इज साइन P. सो तुम्हाला साइन P म्हणजे अँगल कोणता घेतलेला आहे, हा घेतलेला आहे थिटा. सो साइन P म्हणजे काय येईल, आपल्याला बेसिक फॉर्म्युला माहित आहे, अपोजिट साइड बाय हायपोटेन्युस. सो अपोजिट साइड कोणती आहे, QR, आणि हायपोटेन्युस काय असेल, ऑलवेज 90 डिग्री समोरची साइड काय असते, हायपोटेन्युस असते, PQ. हे झालं फर्स्ट. सो साइन P इक्वल टू QR बाय PQ. नेक्स्ट विचारलेला आहे cos Q. आता cos Q म्हणल्यावर अँगल चेंज झाला, हा आहे cos Q. आता cos Q चा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, ऍडजसेंट बाय हायपोटेन्युस. सो cos Q म्हणजे ह्याचा ऍडजसेंट कोणता असेल, PQ असेल का, नाही, कारण PQ तर काय आहे, हायपोटेन्युस आहे. मग याचा ऍडजसेंट कोणता असेल, QR. सो QR बाय PQ. तुम्ही म्हणता सर दोन्ही सेम आले ना, नाही, कारण हा अँगल साइन P आहे, आपण अँगल चेंज केलेला आहे, त्यामुळे सेम येऊ शकतं. tan P इक्वल टू अपोजिट बाय ऍडजसेंट. सो tan P मला कोणता अँगल घ्यावा लागेल, हा अँगल घ्यावा लागेल. अँगल फार इम्पॉर्टंट आहे, जो अँगल घेतो त्याप्रमाणे साइड बदलतात. सो अपोजिट बाय ऍडजसेंट. सो ऍडजसेंट साइड कोणती असेल, PR. सो we have find tan P. Last one is tan Q. आता tan Q म्हणल्यावर हा अँगल. सो अपोजिट, प्रत्येक वेळेस फॉर्म्युला लिहा, अपोजिट बाय ऍडजसेंट. सो ऍडजसेंट अपोजिट कोणती आहे, PR, आणि ऍडजसेंट कोणती आहे, QR. झालं. सो दिस इज ऑल अबाउट क्वेश्चन नंबर 1, की ज्यामध्ये आपल्याला बेसिक साइन P चा फॉर्म्युला लिहायचा आहे आणि त्याच्या साइड्स लिहायच्या आहेत, साइन P, cos Q, tan P, tan Q. आता क्वेश्चन नंबर 2 आपण आज 8.1 कंप्लीट करूया. त्यामध्ये बेसिक आपल्याला काय नाही, फक्त ट्रायंगल बघायचं आहे, ट्रायंगल मधले अपोजिट साइड, ऍडजसेंट साइड आणि हायपोटेन्युस. सो क्वेश्चन नंबर 2, की ज्यामध्ये असंच एक ट्रायंगल दिलेला आहे आणि त्या ट्रायंगल मध्ये बेसिक फर्स्ट विचारलेला आहे, यामध्ये राईट अँगल ॲट Y, अँगल XYZ इक्वल टू 90 डिग्री, देन फाइंड द लेंथ ऑफ द साइड्स. तर यामध्ये प्रत्येक साइडला एक टोपण नाव दिलं, तसं प्रत्येकाचं टोपण नाव असतं, चिंट्या, पिंट्या, पिल्ल्या, तसं प्रत्येकाचं इथं नाव दिलेलं आहे की XY साइडचं टोपण नाव काय आहे, B आहे, YZ चं काय आहे, A आहे, आणि XZ चं C आहे. सो फर्स्ट आपण साइन X बघू. साइन X इक्वल्स टू, साइन X म्हणजे हा अँगल. सो साइनचा फॉर्म्युला काय, अपोजिट बाय हायपोटेन्युस. मीन्स अपोजिट काय आहे, YZ चं नाव काय आहे, A, XZ चं नाव काय आहे, C. सो साइन X इक्वल टू A बाय C. देन नेक्स्ट tan Z. tan Z मीन्स हा अँगल, अपोजिट बाय ऍडजसेंट. XY चं नाव काय आहे, B, YZ चं नाव काय आहे, A, B बाय A.
नेक्स्ट कॉस एक्स. कॉस एक्स हा एक्स. कॉस एक्स चा काय फॉर्म्युला? ऍडजेसंट अँगल एक्स चा ऍडजेसंट कोण असेल? एक्स वाय बाय hypotenuse. xz is a hypotenuse, so b by c. And last one is tan x. तर tan x म्हणल्यावर काय? अपोजिट बाय ऍडजेसंट. सो अपोजिटचं काय नाव आहे? a, त्याचं नाव आहे b. सो दिस इज ऑल अबाउट क्वेश्चन नंबर 2 की ज्यामध्ये बेसिक आपल्याला काय करायचं? ट्रायंगल मध्ये बघायचंय की त्या ट्रायंगल मध्ये ऍडजस्टंट साइड कोणती आहे आणि अपोजिट साइड कोणती आहे. फक्त बघून आपल्याला लिहायचं ट्रायंगल मध्ये. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 बघूया आपण आता की यामध्ये पण प्रत्येक क्वेश्चन मध्ये डायग्राम आहे. एक राईट अँगल ट्रायंगल दिलेला असतो आणि सिंपली त्या डायग्राम मध्ये बघून आपल्याला लिहायचंय सगळं. एल एम एन 30 40 नाही सॉरी 50 आहे. हा आता याच्यामध्ये काय दिले? जे आपण अँगलला नाव देतो एल, त्या अँगलच्या जागी ते मेजर दिलेला आहे, तर आपण तिथे ते लिहायचं. तर फर्स्ट विचारलेलं आहे राईट अँगल ॲट एम. सो फर्स्ट क्वेश्चन नंबर 3 मधला साइन 50. सो साइन 50 डिग्री अँगल म्हणजे हा अँगल घ्यावा लागेल. साइन म्हणजे साइन थिटा म्हणजे काय असतंय? अपोजिट बाय हायपोटेन्युस. सो एम एन बाय एल एन झालं. नेक्स्ट कॉस 50 डिग्री. कॉस 50 डिग्री म्हणजे हाच अँगल झाला. ऍडजेसंट, ह्याची ऍडजेसंट कोणती आहे? एल एम आहे. सो एल एम बाय एल एन. नेक्स्ट tan 40. tan 40 म्हणल्यावर आपल्याला इथे अँगल चेंज झाला. tan चा फॉर्म्युला काय? अपोजिट बाय ऍडजेसंट. अपोजिट बाय ऍडजेसंट. आणि लास्ट वन दॅट इज cos 40. cos 40 म्हणजे हा अँगल. cos म्हणजे काय असते? ऍडजेसंट बाय हायपोटेन्युस. सो एम एन बाय एल एन. दिस इज very simple question number 4. तर क्वेश्चन नंबर नाही, सो क्वेश्चन नंबर 4 आता. क्वेश्चन नंबर 3 होता आधीचा. लास्ट क्वेश्चन की ज्यामध्ये तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी इथे 2 ट्रायंगल दिलेले आहेत. इथे 2 ट्रायंगल्स दिलेले आहेत. आपण एकच ट्रायंगल बघायचं. जेव्हा आपण PQR मध्ये बघतो PQR बघायचा. इथे नाव दिले अल्फा, इथे दिले थीटा. सो इथे जे आपण थीटा देतो त्या थीटाला नाव दिले अल्फा आणि थीटा. तर फर्स्ट आपण बघूया साइन अल्फा. तर साइन अल्फा म्हणल्यावर आपण कोणता ट्रायंगल बघावा? ट्रायंगल PQR मध्ये बघावा लागेल. हाच ट्रायंगल बघायचा, दुसऱ्या ट्रायंगलचे कडे बघायचं नाही. जेव्हा आपण तो थीटा घेऊ तेव्हा तो ट्रायंगल चेंज करायचा. की साइन अल्फा म्हणल्यावर हा आला, हा 90 डिग्री. सो अपोजिट बाय hypotenuse. This is sin alpha. After that cos alpha. Cos alpha म्हणजे adjacent by hypotenuse and tan alpha. Tan alpha काय असेल? Opposite by adjacent. So these three, sin alpha, cos alpha and tan alpha. Similarly, for other triangle, in triangle PQS, what is for sin theta? Sin means काय असते? तर अपोजिट बाय हायपोटेन्युस. असं फॉर्म्युला पाठ करायचं. झोपेचं विचारलं तरी सांगता आलं पाहिजे. साइन मीन्स अपोजिट बाय हायपोटेन्युस, कॉस मीन्स ऍडजस्टंट बाय हायपोटेन्युस and tan मीन्स अपोजिट बाय ऍडजस्टंट. सो साइन थीटा मीन्स काय असेल? अपोजिट बाय हायपोटेन्युस.
हायपोटेनियस हा ऑलवेज 90 डिग्री समोर साइड म्हणजे हायपोटेनियस असेल बाय PS. नेक्स्ट कॉस थिटा. कॉस थिटा म्हणजे ऍडजेसेंट बाय hypotenuse, and last one tan theta means opposite by adjacent. तर इट्स ऑल अबाउट प्रॅक्टिस सेट 8.1. तर फार इझी आहे. आपल्याला याच्यामध्ये फक्त बेसिक साइन कॉस आणि टॅन चे फॉर्म्युले पाठ करून त्यामध्ये फक्त व्हॅल्यूज पुट करायच्या. तर आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये 8.2 बघू. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.